तर सामान्य विज्ञानासाठी 30 मार्क आहेत आणि या विषयामध्ये आपण 22 ते 25 दरम्यान मार्क सहजासहजी घेऊ शकतो. ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे किंवा करू शकतात ते 28 मार्कापर्यंत सहज पोहोचू शकतात. आता यामध्ये आपल्याला कोणत्या कन्सेप्ट किंवा कुठल्या संकल्पना आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत त्याविषयी बघू आपण हे पहिलं जे लेक्चर आहे विज्ञानाचं ते स्पेशली सिलेबस काय आहे त्या संदर्भातच आहे. तर बघा, इन अ नटशेल आपण सगळ्या संकल्पना कन्सेप्ट या ठिकाणी बघणार आहोत. चाहे भौतिकशास्त्र फिजिक्स विषय जरी समजायला थोडा हार्ड असला तरी समजून घेऊन जर आपण त्या विषयाचं आकलन केलं तर अतिशय सोपा असा हा विषय आहे. त्याच्यामध्ये बघा, पदार्थाच्या अवस्था याच्यावरती प्रश्न येतो. साधा सिंपल प्रश्न आहे आपल्याकडे, घन, द्रव, वायू, प्लाझ्मा, त्याचबरोबर आइन्स्टाईन कंडेन्सर, ते एक 5वी अवस्था आहे, ते पण एक्स्ट्रा लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर बल व गतीचे नियम, त्या ठिकाणी स्पेशली न्यूटनचे नियम आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आहे कार्य, ऊर्जा, शक्ती आणि त्याचे प्रकार. कार्य, ऊर्जा, शक्ती आणि प्रकार, बेसिक त्याचा एखादा फॉर्म्युला असला तर, आणि त्याचे प्रकार, एवढं लक्षात असावं. आता हे जे काही पूर्ण सिलेबस आहे तो टीईटी आणि सीटीईटी या दोन्हीसाठी जवळजवळ 90% परफेक्ट आहे. आता 10% कसं असतंय, कधी एखाद्या घटकावरती प्रश्न विचारला जातो, कधी विचारला जात नाही आपण तयारी केली तरी, त्यामुळे आपण 10% त्यातून सोडून देऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर उष्णतेचं प्रसारण, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे, वहन, कंडक्शन माहित आहे आपल्याला, त्याच्यानंतर संवहन आहे, किरणोत्सर्ग आहे. तर हे ज्या माध्यमाच्या द्वारे आपण हे उष्णतेचं प्रसारण होतं त्याच्यावरती हे डिपेंड आहे, ते आपल्याला बेसिक माहिती आहे. त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक असणार आहे आपल्यासाठी ध्वनी. तर याच्यामध्ये ध्वनीचं आपल्याला एकक विचारलं जाईल. तरंग, प्रतिध्वनी, सोनार सिस्टम जे आहे तर ते समुद्राची खोली मोजण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं, त्याच्यावरती एखादा प्रश्न असतो, ते थोडं करायचं आपल्याला. प्रकाश, परावर्तन, अपवर्तन, प्रिझम आणि लेन्स, तर यामध्ये सुद्धा बेसिक कन्सेप्ट करायचे आहेत. आणि त्यानंतर जे क्लिष्ट भाग आहे तो त्याच्यानंतरचा भाग आहे. सुरुवातीला आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे 1 आठवडाभर आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या कन्सेप्ट घ्यायचे. बघा, विद्युत मध्ये आपल्याला प्रवाह, प्रतिकार, ओहमचा नियम, चुंबकीय प्रेरण, किंवा अंतरिक्ष मध्ये आपल्याला ग्रह, उपग्रह, इस्रोच्या मोहिमा आलं तर, नाहीतर वरचा जो आहे तो फिजिक्सचा अभ्यासक्रम परिपूर्ण आहे. त्याच्यानंतर बघा, रसायनशास्त्र, अगदी आउट ऑफ मार्क्स देणारा हा विषय आहे रसायनशास्त्र. त्याच्यामध्ये अणु, रेणू, आवर्त सारणी या तिन्हीत म्हणून 1 मार्क आपल्याला इथं 100% विचारला जाणार आहे. मग याचे शास्त्रज्ञ असतील, अणु रेणूचे, इलेक्ट्रॉन स्वरूपण असेल, इलेक्ट्रॉन असतील, कुठलंही कन्फिगरेशन असेल त्याचं, ते विचारलं जातं इथं. त्याच्यानंतर रासायनिक बंध, सहसंयोजी आणि आयनिक बॉन्ड आहेत, हे केमिकल बॉन्ड आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर ते थोडं आपल्याला पाहायचं आहे. रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, त्याच्यावर पण येतं आपल्याला. त्याच्यानंतर आम्ले, क्षार, क्षारक आणि पीएच, त्याच्यावरती प्रश्न असतो केमिस्ट्रीमध्ये. पुन्हा आहे धातू, अधातू, याचे गुणधर्म लक्षात ठेवायचे आहेत, त्याचा अभ्यास करायचा व्यवस्थित, त्याच्यावरती 1 मार्क असतो. त्याच्यानंतर कार्बन आणि त्याची संयुगे, कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स, ते एक महत्वाचं आहे. इंधन, प्लास्टिक, ते डिटेलमध्ये आहे. पाणी, सार्वत्रिक विलायक, जे पाण्याशिवाय काहीच नाही, सार्वत्रिक विलायक आहे, म्हणजे ते कुठेही काय होत असते, सार्वत्रिक विलायक आहे, ते आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतो त्याला, युनिव्हर्सल सॉल्व्हंट. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यायोगे आपल्याला प्रश्न जलशुद्धीकरणावरती आला तर एखादा क्वेश्चन, प्रदूषणावरती 1 मार्क फिक्स येणार आहे आपल्याला. मग ते कायदे असतील किंवा प्रदूषणामार्फत उत्सर्जित होणारे वेगवेगळे वायू असतील, पदार्थ असतील, त्याच्यावरती प्रश्न असतो. प्रदूषण या कन्सेप्टवरती 1 क्वेश्चन हमखास येणार आहे. हे झालं आपलं केमिस्ट्रीचं. त्याच्यानंतर आहे जीवशास्त्र. तर जीवशास्त्रामध्ये आपल्याला पेशी 1 मार्क येणार आहे.
त्याच्यामध्ये कोणते घटक महत्वाचे आहेत? रचना, अवयव, केंद्रक, विभाजन. अवयव यातलं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे मानव शरीर प्रणाली. याच्यामध्ये पचन, श्वसन, रक्ताभिसरण आणि उत्सर्जन या प्रक्रिया महत्वाच्या आहेत. स्नायू, मज्जासंस्था, वनस्पतीशास्त्र याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणावरती 100% प्रश्न असतो. प्रजननावरती एखादा लैंगिक अलैंगिक वरती असू शकतो, किंवा अनुवंशशास्त्र याच्यामध्ये मेंडलचं नाव अतिशय महत्वाचं आहे, त्याचे नियम आहेत. डीएनए वरती आपल्याला 6वी ते 8वी मध्ये याच्यावरती भरपूर आपल्याला 9वी 10वीच्या टेक्स्ट बुक मध्ये डीएनए वरती भरपूर माहिती आहे. तर खूप डीप मध्ये प्रश्न इथं नसतो डीएनए वरती, परंतु बेसिक लेवलला डीएनए वरती क्वेश्चन असतो. जीन्स त्याच्यावर एखादा असू शकतो. त्याच्यानंतर प्रजनन, लैंगिक अलैंगिक, आरोग्य व रोग, 1 मार्क येणार आहे आपल्याला याच्यातून. आरोग्य व रोग, आपल्या बालभारतीच्या टेक्स्ट बुक मधले जेवढे काही आरोग्याशी किंवा रोगाशी संबंधित पुष्ट आहेत, पानं आहेत, ते तुम्ही व्यवस्थित रीड करायचे आहेत. त्याच्या शॉर्ट नोट बनवायचे आहेत. तुम्हाला ते ऑलरेडी अगोदर येत असतील तर गुड अँड बेटर, वेल अँड बेटर. परंतु जर येत नसतील तर मात्र तुम्ही काय करायला पाहिजे? बेसिक रीडिंग अगोदर करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सखोलतेने अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे संसर्गजन्य रोग. याच्यामध्ये टीबी आहे, मलेरिया आहे आणि डेंग्यू आहे. तर इथलं त्रिगुणी लस महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचं, ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर असंसर्गजन्य रोग, याच्यामध्ये मधुमेह, कर्करोग. आता याच्यात पण कधी कधी डिफरन्स विचारला जातो की मधुमेह हा संसर्गिक की असंसर्गिक रोग आहे किंवा दोन्ही आहे, असे विचारलं जाऊ शकतं. ते एक बेसिक क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे. अपोषण, तर जीवनसत्वांची कमतरता म्हणजेच कुपोषण आहे ते. त्याच्यानंतर जैव तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये लसी आहेत, सुधारित बियाणे आहेत. जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आहे, एक नवीन भाग आहे विज्ञानातला, परंतु एखादा दुसरा मार्क त्याच्यावर सुद्धा येत असतो, ते आपण पाहू. त्याच्यानंतर पर्यावरणशास्त्र, एन्व्हायरमेंटल सायन्स, एखादा कायद्यावरती प्रश्न असेल, प्रदूषणावरती असेल, तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. अन्न साखळी, फूड वेब लक्षात ठेवायची आपल्याला. प्रदूषण, पोल्युशन आहे, बायोडायव्हर्सिटी त्यातील लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर याच्यातीलच एक भाग असतो. आता हे 3 तर झालं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी झालं. त्याच्यातलाच एक महत्वाचा अजून एक भाग आहे पर्यावरण व तंत्रज्ञान. कोणता भाग आहे? पर्यावरण व तंत्रज्ञान. तर याच्यामध्ये जनरली आपल्याला पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या संदर्भात वायुचक्र आणि जलचक्र या दोन्ही कन्सेप्ट पाहिजे आहेत. त्याच्यानंतर प्रदूषण मध्ये वायू, पाणी, ध्वनी, मृदा, सगळे प्रदूषण लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर नवीकरणीय, रिन्युएबल. रिन्युएबल मध्ये काय? सौर ऊर्जा आहे, वारा आहे, जलविद्युत आहे. आणि दुसरं आहे अणुऊर्जा, उपयोग व धोके. त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान. आता बघा, माहिती तंत्रज्ञानामध्ये संगणकावरती थोडस आलं तर एखादा प्रश्न, टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये इंटरनेट शक्यता कमी आहे, उपग्रहावरती एखादा दुसरा येऊ शकतो, इनसॅट वगैरे त्या उपग्रहावरती प्रश्न येतात. त्याच्यानंतर हवामान बदल हा आजच्या काळातला अतिशय महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती बरंचसं संशोधन चालू आहे, त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा 1 मार्क प्रामुख्याने विचारला जातोच. तर तो येण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? ग्रीन हाऊस परिणाम, ग्रीन हाऊस इफेक्ट माहित पाहिजेत, ग्लोबल वॉर्मिंग माहित पाहिजे, तापमानात होणारी वाढ का होते, इथला हा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर आहे इस्रो, भारतीय अंतराळ कार्यक्रम, चंद्रयान आणि गगनयान. तर इस्रो इथलं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर पुढे दिलेलं आहे चंद्रयान आणि गगनयान. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट पीसीबीच्या म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा थोडासा भाग, या कन्सेप्ट आपल्याला करायच्या आहेत. आता बघूया, हेच आपण काय करूया, विस्तारानं बघूया. हे झालं फक्त टॉपिकची नावं. आता त्या टॉपिक मधले कुठले पॉइंट आपण करायला पाहिजेत ते पहा. आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर, येतोय. सर हे सगळं पेपर 1 साठी पण आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी, दोन्ही साठी ना? हो,
हो, परंतु याच्यामध्ये जे पेपर आपलं हा पेपर 1 साठी 4थी आणि 5वीचं जे पर्यावरण अभ्यास भाग 1 आहे ते ह्याच्यात ऍड होतं पेपर 1 साठी. पेपर 2 साठी सुद्धा ते आहे, परंतु पेपर 1 साठी त्याच्यामध्ये जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यानंतरचा हा सविस्तर भाग आहे. आता यातल्या ज्या मोठ्या कन्सेप्ट आहेत DNA वगैरे त्या पहिल्या पेपरला विचारल्या जाणार नाही. टेक्नॉलॉजी पहिल्या पेपरला विचारली जाणार नाही. समजतंय? रोग पहिल्या पेपरला विचारलं जाणार अशा पद्धतीने, किंवा हवा पाणी परिसर हे पहिल्या पेपरसाठी महत्वाचं असतं. त्यावेळेस आपण सांगणार. आता याच्यात पण त्याचे विषय आहेतच. आता पदार्थाची अवस्था पहिल्या पेपरला पण विचारू शकतात. ओके. पण जर पदार्थाची 5वी अवस्था सांगितलं आपल्याला बोस आइन्स्टाईन कंडेन्सर, तर ती आपल्याला मोठ्या पेपरसाठी म्हणजे 6वी ते 8वी साठी विचारली जाईल. नॉर्मली 3 अवस्था इथं सांगितल्या जातील. तर अशा पद्धतीनं थोडासा फरक आहे, परंतु शेवटी एक्झाम मध्ये प्रश्न ते 1ली ते 10वी पर्यंत कुठलाही टाकू शकतात. तसं आपल्याला परीक्षा परिषदेने लिहून पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना चॅलेंज करू शकत नाही. पहिल्या पेपरसाठी महत्वाचं असतात शोध सुद्धा, की कुणी कुठल्या लसीचा शोध लावला वगैरे अशा पद्धतीने पण ते विचारलं जातं. ठीक आहे. आता बघा, भौतिकशास्त्रामध्ये डिटेलमध्ये आपण ज्यावेळेस भौतिकशास्त्र अभ्यासू त्यावेळेस बघा, पदार्थाची अवस्था, तर याच्यामध्ये घन, निश्चित आकार व आयतन असते. आकारमान, आयतन म्हणजे आकारमान. त्याच्यानंतर उदाहरण दिलेलं आहे दगड, बर्फ. त्याच्यानंतर लिक्विड, निश्चित आकारमान पण आकार नसतो. त्याच्यानंतर आहे त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे पाणी, तेल, वायू. याच्यामध्ये आकार व आयतन दोन्ही बदलतात. हवा, वाफ, प्लाझ्मा ही 4थी अवस्था आहे. आता जसं मी सांगितलं तुम्हाला पेपर 2 साठी महत्वाचं आहे, तर आता ते डिटेलमध्ये या ठिकाणी आलेलं आहे. तर 4थी अवस्था आहे प्लाझ्मा, 5वी आहे बोस आइन्स्टाईन. प्रगत अवस्था आहे, पुढे दिलेलं आहे बघा, प्रगत अवस्था आहे ती. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यावर प्रश्न येतो. त्याच्यानंतर आहे बल व गतीचे नियम. बघा आता बल व गतीचे नियम, तर जनरली आपल्याला बघा पहिला नियम काय सांगतो, तर जडत्वाचा नियम आहे पहिला. त्याच्यामध्ये काय सांगलेलं आहे, वस्तू बाह्य बलाशिवाय स्थितीत राहते. म्हणजे जर वस्तूला कुठलंही बाह्य बल आपण दिलं नाही तर ती तशाच तशी राहते, म्हणजे जडत्व त्याच ठिकाणी राहते. आता उदाहरणार्थ बघा, बस अचानक थांबली की माणूस पुढे ढकलतो किंवा झुकतो, कारण त्याचं जे जडत्व असतं ते त्या बसमध्ये असतं आणि म्हणून काय होतं, तो पुढे झुकतो. त्याच्यानंतर आहे दुसरा नियम, काय सांगितलंय, बल वस्तुमान गुणिले त्वरण. बल म्हणजे काय, वस्तुमान गुणिले त्वरण आहे. त्याच्यानंतर तिसरा नियम आहे, क्रिया प्रतिक्रिया नेहमी समान व विरुद्ध असते. जसं उदाहरणार्थ दिलेला आहे बंदुकीतून सुटलेली गोळी. म्हणजे आता हे तिन्ही जे नियम आहेत यापैकी कुठला तरी एक नियम या ठिकाणी तुम्हाला 100% विचारला जाणार आहे. 100% विचारला जाणार आहे. तर 1 मार्क इथला 100% येणार आहे. आलं तर इथला दुसरा सुद्धा मार्क इथं येऊ शकतो. 1 किंवा 2 मार्काचे हे आहे. बघा त्याच्यानंतर आपण अभ्यासणार आहोत कार्य, ऊर्जा, शक्ती. याची एकक लक्षात ठेवायची आहेत. आदिश, सदिश हे लक्षात ठेवायचं आहे. कार्य म्हणजेच काय, बल गुणिले विस्थापन. त्याच्यानंतर ऊर्जेचे प्रकार आहेत, गतीज ऊर्जा आहे, गतीमुळे. बघा आता गतीज ऊर्जा आहे कायनेटिक एनर्जी, धावणारी कार. स्थितीज पोटेन्शियल एनर्जी, ही स्पेशली उंचीमुळे असते, जसं टेकडीवर ठेवलेला दगड, त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. त्याच्यानंतर आहे उष्ण प्रकाश रासायनिक अणुऊर्जा, हे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल बघा शक्ती. आता शक्ती हे जे प्रकरण आहे ते पण बऱ्याच वेळेला आपल्याला हॉर्स पॉवर, तर ते आपल्याला काय करायचंय, लक्षात घ्यायचंय. हॅलो,
स्क्रीन दिसत आहे का? हॅलो. येस सर. हॅलो. हा सर, आवाज येतोय. आवाज येईना का? येतोय येतोय. येतोय सर आवाज. हा, आता येतोय का आवाज? हो सर. तुम्हाला येईना का आवाज त्यांचा? किती आवाज येतोय मला? ठीक आहे, तर बघा आता पुढे. ठीक आहे, तर शक्ती या प्रकरणावरती आपल्याला म्हणजे काय आहे तर कार्य करण्याचा वेग आहे. उष्णता हे प्रकरण आपल्याला त्याच्यानंतर बघायचं आहे. तर उष्णतामध्ये आपल्याला जे मगाशी आपण थोडक्यात घेतलं होतं ते इथं थोडस विस्तारानं आहे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो सर. हा, तर बघा उष्णतेचा प्रवाह तीन प्रकारे होतो. एक आहे वहन, कंडक्शन, घन पदार्थातून. हे एका एक्झामला हे आलेलं होतं बरं का, कंडक्शन आलं होतं स्पेशली. त्याच्यानंतर संवहन, कॉन्व्हेक्शन, द्रव व वायूमधून होतं. त्याच्यानंतरचं महत्वाचं प्रकरण आहे ध्वनी. ध्वनी या प्रकरणावरती 1 मार्क तुम्हाला 100% विचारला जाणार आहे. काय सांगितलं मी? ध्वनी या प्रकरणावरती 1 मार्क 100% विचारला जाणार आहे. बघा, एक तर फ्रिक्वेन्सीवरती क्वेश्चन असेल, हर्ट्स, तरंगाद्वारे पसरतो ध्वनी, ते बेसिक आहे. प्रतिध्वनी, कमीत कमी परावर्तित ध्वनी परत येतो त्याला प्रतिध्वनी म्हणतात. सोनारचं जे आहे मगाशी मी सांगितलेलं, पाण्याची खोली किंवा समुद्र तळाची जे खोली आहे ते मोजण्यासाठी आपण सोनार वापरतो. पाणबुडीतील वस्तू ओळखण्यासाठी तेच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं प्रकरण आहे प्रकाश, लाईट. आता लाईट मध्ये जनरली आपल्याकडे परावर्तन आणि अपरावर्तन. तर आरशातील प्रतिमा आहे, पाण्यातील पेंडा वाकलेला दिसतो, जे आपल्याकडे असं एखादी काठी वगैरे ठेवतो आपण अशा पद्धतीने. त्याच्यानंतर प्रिझम आहे, त्याला सप्तवर्णी म्हणजे स्पेक्ट्रम आपण म्हणतो. तर त्याचा पांढरा प्रकाश असतो जनरली, ते लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये तानाही निपाजा ते एक लक्षात ठेवायचं आहे. स्पेशली जे आपलं इंद्रधनुष्याच्या बाबतीत आहे त्याच्यावरती हा प्रश्न येतो प्रिझमचा. इथं 1 मार्क 100% असतो त्या रंगावरती, ते आपण डिटेलमध्ये त्यावेळेस पाहणारच आहोत. त्याच्यानंतर लेन्स, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स या दोन्ही इथं आपल्याला आहेत. बहिर्गोल आणि अंतर्गोल. बहिर्गोल आहे की अंतर्गोल आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते एक लक्षात ठेवायचं आहे. 7वं जे प्रकरण आहे विद्युत. विद्युत मध्ये आपल्याला करंट, त्याचं जे एकक आहे एम्पियर, ते माहिती असावं. रेजिस्टन्स, प्रतिकार. त्याच्यानंतर ओहमचे नियम आहेत आपल्याकडे. ओहमच्या नियम मध्ये ओहमचा एक नियम आहे तो लक्षात ठेवायचा आहे, कधी कधी त्याच्यावर तुम्ही प्रश्न येतो. कुलोम असतो त्याच्यामध्येच. त्याच्यानंतर चुंबकीय प्रेरणेवरती कार्य करणारे जे आहे ते जनरेटर आहे, मोटर आहे. त्याच्यानंतर महत्वाचं प्रकरण आहे अंतरिक्ष विज्ञान, त्याच्यामध्ये स्पेस सायन्स. तर त्याच्यामध्ये सायन्स मध्ये स्पेशली पुन्हा आपल्याला सौरमालेवरती क्वेश्चन येऊ शकतो. सूर्य, ग्रह, उपग्रह, उल्का याच्यावरती सुद्धा प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर हॅलेचा धूमकेतू वगैरे त्याच्यावर पण प्रश्न येतो बरं का. इस्रो, आता हे जे इस्रो आहे तर इस्रोवरती जास्त काय नाही, परंतु इस्रोची स्थापना, वर्ष आणि त्याचं सुरुवातीचा अध्यक्ष याच्यावरती प्रश्न येतो. जास्त याच्यावर
येत नाही. त्याच्यानंतर हे झालं फिजिक्सचं. आता केमिस्ट्रीमध्ये बघा, केमिस्ट्रीमध्ये भाग 2 केमिस्ट्रीमध्ये आपल्याला अणुरेणू अणु आणि रेणू ॲटम्स अँड मोलिक्युल्स याचा प्राथमिक अभ्यास. त्याच्यानंतर लहान कण अणु म्हणतात त्याला. त्याच्यानंतर रेणू मोलिक्यूल, 2 किंवा अधिक अणु एकत्र आले की रेणू तयार होतो. उदाहरणार्थ H2 हायड्रोजन रेणू. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हॅलो, येतोय सर. येतोय सर आवाज. ठीक आहे. H2 हायड्रोजन रेणू आहे. H2O पाणी, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजनचा त्या ठिकाणी रेणू आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, मागच्या वेळेस हा क्वेश्चन आला होता. अणु अविभाज्य नाही, कारण त्याला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात. अविभाज्य नाही. त्याच्यानंतर आहे अणुसंरचना. 1 मार्क अजून तुम्हाला इथून मिळू शकतो. कुठून? अणुसंरचना किंवा अणुरचना. याच्यामध्ये तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन मध्ये काय असतं, ऋण आवेश असतो, मायनस इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर प्रोटॉन, प्रोटॉन प्लस असतो, आणि न्यूट्रॉन काय असतो, न्यूट्रल असतो. ते पण माहिती आपल्याला 0. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. केंद्रकामध्ये कोण कोण असतं? अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो, किंवा अणुचा जो केंद्रक आहे तो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेला असतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा महत्वाचा, आता बघा तुम्हाला इथं एक क्वेश्चन येणार आहे तुम्हाला सगळ्यांना. कुठं? अणुरचनामधून एक क्वेश्चन येणार आहे. दुसरा क्वेश्चन तुमचा लगेच इथून येणार आहे, नंबर 2चा, आवर्त सारणी, पिरियडिक टेबल. याच्यावरती फोकस करायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये काही शास्त्रज्ञ आहेत. मेंडेलिफ पहिली आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी अणु क्रमांकानुसार आहे, पहिली अणु भारांकानुसार होती, सगळ्यांना माहिती असेल ते. त्याच्यानंतर गट म्हणजे गण, 18, 7 आवर्त आहेत, आवर्तने. त्याच्यानंतर गुणधर्म, डावीकडील पिरियडिक टेबलच्या डावीकडील धातू आहेत, उजवीकडील अधातू आहेत, आणि मधोमध उपधातू. तर ते एक आपल्या लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे महत्वाचा टॉपिक आहे केमिकल बॉन्ड्स. थोडस हार्ड आहे हा, परंतु व्यवस्थित अभ्यास केला तर याच्यावर आलेला प्रश्न सुद्धा आपल्याला सुटू शकतो. आयनोइक बंध आहे, म्हणजे आयनिक बंध असतात, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. NaCl, सोडियम क्लोराईड. कधी कधी याच्यावर पण प्रश्न येतो, NaCl ही कशाची संज्ञा आहे, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे सोडियम क्लोराईड. याची एक लिस्टच आपण देणार आहे, त्याच्यामुळे ही फक्त ऍज अ एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. अजून बरेचसे आहेत याच्यामध्ये, व्यावहारिक नाव त्याचं काय आहे, वैज्ञानिक नाव काय आहे, अणु काय आहे, त्याचे आपण पाहणारच आहोत. सहसंयुज, कोव्हॅलंट बॉन्ड, इलेक्ट्रॉनची भागीदारी, उदाहरणार्थ H2O CO2. त्याच्यानंतर मेटॅलॉइक बॉन्ड आहेत, धातूमध्ये असतात ते. त्याच्यानंतर या रासायनिक अभिक्रिया, त्याच्यामध्ये संयुगन, कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि कॉम्बुशन. तर या सगळ्या आपल्याला थोड्या थोड्या ह्याच्यात, ज्वलन, कॉम्बुशन. तर हे लक्षात घ्यायचं आहे. थोडासा हार्ड पार्ट असला तरी तुम्ही समजून घ्यायचा आहे. त्याच्यावर आलाच तर एखादा मार्क येतो, शक्यता कमी आहे, शक्यता कमी आहे.
परंतु आपल्याला ती माहिती असावी. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आपल्याला काय, लोखंड गंजणे म्हणजेच काय आहे, रासायनिक अभिक्रिया आहे. त्याच्यावर पण प्रश्न येतो. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न येतो आम्ले, क्षार, क्षारक, ऍसिड, बेसेस, सॉल्ट्स. त्याच्यामध्ये आम्ले ऍसिड्स H+ आयन देतात. उदाहरणार्थ HCl, H2SO4, लिंबाचा रस हे आम्ले आहेत. क्षार, बेसेस OH- आयन देतात. उदाहरणार्थ NaOH, सोडियम ऑक्साईड आहे आणि पोटॅशियम ऑक्साईड आहे. तर हे साबण त्याच्यामध्ये येतात, ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्षारक म्हणजे सॉल्ट्स, आम्ल आणि क्षार यांच्या अभिक्रियेतून तयार होणारे हे सॉल्ट्स आहे. उदाहरणार्थ दिलंय NaCl म्हणजेच मीठ आपलं. pH स्केल आम्लीय, 7 ला तटस्थ आणि 7 पेक्षा जास्त म्हणजे क्षारीय. त्याच्यानंतर आहे धातू अधातू. तर आपल्या धातू अधातू मध्ये काय करायचं आहे, धातूचे गुणधर्म लक्षात ठेवायचे. धातूचे गुणधर्म तडकाफडकी नाही, फुटत आणि मलिनता. त्याच्यानंतर विद्युत वाहक असतात धातू. उदाहरणार्थ लोह, तांबे, ऍल्युमिनियम. तडकाफडकी फुटत नाहीत ते माहिती आहे आता सगळ्यांना. त्याच्यानंतर विद्युत वाहक असतात आणि त्याचे एक्झाम्पल. अधातू थोडक्यात तडकाफडकी फुटतात, विद्युत वाहक नाहीत, विद्युत वाहक नाहीत. उदाहरणार्थ ऑक्सिजन, गंधक, कार्बन. आता त्याच्यानंतर जे प्रकरण आहे याच्यावरून तुम्हाला प्रश्न येतो 8 नंबरचा, कार्बन व त्याची संयुगे. आवाज येत आहे का सगळ्यांना, स्क्रीन दिसते का? हो सर. बघा, कार्बन व त्याची संयुगे, कार्बन अँड कंपाऊंड्स. तर कार्बनचे हायड्रोकार्बन्स म्हणजेच काय आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, LPG आहे. LPGचा कधी कधी फुल फॉर्म विचारला जातो. त्याचबरोबर आता CNG आलेला आहे, त्याचा विचारला जाईल कदाचित, असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्लास्टिक, कृत्रिम तंतू, जैविक संयुगे आहेत, ग्लुकोज, प्रथिने, स्निग्ध पदार्थ. त्याच्यानंतर महत्वाचं जे प्रकरण आहे ते आहे पाणी आणि प्रदूषण. आता पाणीला माहिती आहे आपल्याला सार्वत्रिक विलायक म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये, ते माहिती आहे. पाण्याची शुद्धीकरणाची पद्धती माहिती आहे, गाळणे, उकळणे, क्लोरिनेशन. त्याच्यानंतर प्रदूषण स्पेशली औद्योगिक कचरा आहे, शेतातील रसायने आहे त्याच्यामध्ये. जलसंधारण म्हणजेच काय आहे, झरे, बांध, पावसाचे पाणी साठवणे. तर प्रश्न दिलाय आधुनिक आवर्त सारणी कोणी दिली, मेंडेलेवचं नाव लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जीवशास्त्र. आता सगळ्यात जास्त क्वेश्चन तुम्हाला जीवशास्त्रावरून येतील. फिजिक्स आणि केमिस्ट्री पेक्षा जास्त क्वेश्चन जीवशास्त्राचे असतील. तर आणि जीवशास्त्र समजायला सोपं आहे, तुम्ही ते वाचून पण करू शकताय, अगदी स्वतः सेल्फ स्टडी सुद्धा याचा तुम्ही करू शकताय. परंतु केमिस्ट्रीला आणि फिजिक्सला थोडस तुम्हाला कुणातरी मदत घ्यावी लागणार आहे. बघा, पेशी 100% प्रश्न असतो पेशीवरती. तर मूलभूत एकक आहे जीवनाचं, माहिती आहे आपल्याला. प्रोकॅरियोटिक, आणि दुसरं आहे युकॅरियोटिक. तर याच्यामध्ये केंद्रक जे झिल्ली, जे प्लाझ्मा मेम्ब्रेन नसते, तर याच्यामध्ये केंद्रक म्हणजेच आवरण, झिल्ली म्हणजे आवरण, प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. जीवाणू आहे केंद्रक नसलेलं, आणि केंद्रक असलेलं वनस्पती आणि प्राणी आहे. हे दोन्ही लक्षात ठेवायचं, सोपं आहे. अवयव आहेत, केंद्रक असतंय, मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे. त्याच्यानंतर मायटोसिस वाढीसाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मिओसिस प्रजनासाठी महत्वाचं आहे. हे दोन्ही नावं लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर मानवी शरीर प्रणाली. बघा आता मानवी शरीर प्रणालीमध्ये आपल्याला महत्वाचं आपल्याला शिकायचं आहे पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम, अन्नाचे सूक्ष्म घटकांमध्ये रूपांतर करणे, अवयव. बघा हा मार्ग आलता एकदा परीक्षेला. हा बॉक्स दिसत आहे सगळ्यांना. तर मागच्या वेळेस याच्यावरती प्रश्न आला होता की हे जे पचन संस्था आहे तिचा योग्य क्रम लावा, असा प्रश्न आला होता आणि यापैकी कुठलं तरी एक घटक त्यांनी सुरुवातीला घेतला होता, असं होतं एका परीक्षेत आलेला प्रश्न. तर लक्षात ठेवायचं आहे अन्ननलिका, तोंड आहे सुरुवातीला, अन्ननलिका आहे, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, हा योग्य क्रम आहे, लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ भातामध्ये काय असते, ग्लुकोज असते. श्वसन संस्था, रेस्पिटरी सिस्टम, फुफ्फुसात ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, कॉमन नॉलेज आहे, सगळ्यांनाच माहित असेल. रक्ताभिसरण, सर्क्युलरी सिस्टम आहे, त्याच्यामध्ये हृदय, धमनी, शिरा, रक्त, हा सिक्वेन्स तुम्ही यावेळेस लक्षात ठेवा. कदाचित आता हा येऊ शकतो, मागच्या परीक्षेला तो आलाय म्हटल्यानंतर. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन O2 वाहून नेतो, ऑक्सिजन. उत्सर्जन, एक्सक्रीटरी सिस्टम, ठीक आहे. त्याच्यानंतर मूत्रपिंड, युरिया. त्याच्यानंतर मज्जा संस्था, नर्वस सिस्टम, तर याच्यामध्ये मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जातंतू, जे नर्वस सिस्टमचे घटक आहेत. आला प्रश्न तर आपल्याला यायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा आता उदाहरण दिलेलं आहे एक, गरम वस्तूला हात लागल्यानंतर हात मागे घेणे, नर्वस सिस्टम. त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र, त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण महत्वाचं आहे, सूर्यप्रकाशाने अन्न निर्मिती होते. प्रजनन, लैंगिक, नर व मादी, गॅमेट्स, फुलझाडे. अलैंगिक, बटाट्याची कळी किंवा बॅक्टेरियामध्ये बायनरी फिशन म्हणतात त्याला, युनिटरी आणि बायनरी, ठीक आहे. त्याच्यानंतर वनस्पती हार्मोन्स, बघा वनस्पती हार्मोन्स त्यामध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्झिन आहे, ऑक्झिन. तर हे सगळे घटक आपल्याला काय करायचे आहेत, कमी जास्त प्रमाणात माहिती असणं अपेक्षित आहे. बघा आता पुन्हा प्रश्न आपल्याला जो विचारला जातो तो इथून विचारला जातो, कुठं, अनुवंशशास्त्र, जेनेटिक्स वरती एक क्वेश्चन असतोच. मेंडेलचं नाव अतिशय महत्वाचं आहे याच्या बाबतीत. त्याने नियम सांगितलेले आहेत, डीएनए, अनुवंशिक माहिती आहे ती. त्याच्यानंतर जीन, गुणवैशिष्ट्ये आहेत, नियंत्रित करतात डीएनए ला. उदाहरणार्थ डोळ्याचा रंग, उंची पालकाकडून मुलांना जात असते, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक क्वेश्चन आपल्याला आरोग्य व रोग कशातून येणार आहे, आरोग्य व रोग यातून एक क्वेश्चन येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग दोन प्रकार आहेत. जीवाणू, विषाणू, बुरशी, प्रोटोझोआ. फॉर एक्झाम्पल टीबी, मलेरिया, डेंग्यू आणि गोवर. असंसर्गजन्य रोगामध्ये काय असेल, मधुमेह आहे, हृदयविकार आहे, कर्करोग आहे. त्याच्यानंतर पोषणाच्या बाबतीत असणारे रोग, व्हिटॅमिन ए, ह्याच्यावरती नेहमी प्रश्न येतो. व्हिटॅमिन ए चा अभाव असेल तर रातांधळेपणा असतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी चा अभाव असेल तर रिकेट्स. त्याच्यानंतर आयोडीनचा अभाव असेल तर आपल्याकडे घेंगा. त्याच्यानंतर लोखंडाचा अभाव असेल म्हणजे आयर्न तर रक्तक्षय, लोखंडाचा अभाव असेल तर रक्तक्षय. त्याच्यानंतर सूक्ष्म जंतू, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, याच्यामध्ये हितकारक असतात दही, लॅक्टोबॅसिल्स, यीस्ट असतं ब्रेडमध्ये. अहितकारक मलेरिया,
आणि टायफॉइड. त्याच्यानंतर जैव तंत्रज्ञानामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला सुधारित बियाणे बीटी कॉटन म्हणजे कापूस, बीटी कापूस ते लक्षात ठेवायचं आहे. लसीमध्ये पोलिओ आहे, कोविड-19 लस आहे, औषधेमध्ये पेनिसिलिन आहे. या लसींचा थोडक्यात आपल्याला परिचय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे पर्यावरणीय किंवा पर्यावरणशास्त्र, अन्न साखळी, फूड चेन, गवत, शेळी, वाघ. त्याच्यानंतर अन्न जाळे, परस्पर जोडलेल्या साखळ्या एकत्र असतात त्याच्यात. जैवविविधता संरक्षण, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, त्याच्यावरती एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो. प्रदूषण, स्पेशली वायू प्रदूषण सध्या खूप चर्चेत आहे, तर त्याच्यावरती प्रश्न येतो. पाणी, ध्वनी, मृदा प्रदूषण ते पण आहे. 100% प्रश्न येणार आहे आपल्याला हवामान बदल, तर ग्रीन हाऊस गॅसेस, त्याचे परिणाम आणि ग्लोबल वॉर्मिंगचा त्याचा असणारा संबंध. या 2-3 कन्सेप्ट आपल्याला करावे लागतील. त्याच्यानंतर आपल्याला हे झालं आता PCB झालं. आता जो चौथा भाग आहे तो आहे पर्यावरण व आधुनिक तंत्रज्ञान. आतापर्यंत आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्यातल्या महत्वाच्या कन्सेप्ट कोणत्या आहेत ते पाहिलं. आता आपल्याला त्यात एक चौथा घटक आपण ऍड करतोय, पर्यावरण आणि आधुनिक तंत्रज्ञान. तर टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला बघा पर्यावरणाची परिभाषा म्हणजेच व्याख्येमध्ये सजीव निर्जीव घटकांचा परस्पर संबंध म्हणजे पर्यावरण. त्याच्यामध्ये घटक आहेत आपल्याला माहिती आहे, सोपंच असतं हे, फार काय अवघड नाही. अबायोटिक, अजैविक आणि जैविक. बायोटिक सजीव निर्जीव वरून लक्षात येतं ते. माती, हवा, पाणी, प्रकाश, वनस्पती, याच्यावर पण एक प्रश्न आला होता. जे आपले फर्स्ट पेपरचे आहेत विद्यार्थी, डीएड घेऊन फर्स्ट पेपर देणार, त्यांच्यासाठी हे बायोटिक आणि अबायोटिक याच्यावरती प्रश्न येतो. वनस्पती हा कोणत्या प्रकारचा घटक आहे, बायोटिक आहे का अबायोटिक, असा प्रश्न येतो. ठीक आहे. किंवा हे जे 3 आहेत हे बायोटिक दिले जातात आणि त्याच्यामध्ये एक अबायोटिक टाकला जातो, तो आपल्याला ओळखता यायला पाहिजे. त्याच्यानंतर पर्यावरणीय संतुलन, इकोलॉजिकल बॅलन्स, अन्न साखळी, फूड चेन, गवत, ससा, कोल्हा, वाघ, अन्न जाळे, परस्पर जोडलेल्या साखळ्या, ते आताच झालेलं आहे. पर्यावरणीय पिरामिड, जसं आपण पर्यावरणीय पिरामिडमध्ये वरती जातो तसं काय होतं, ऊर्जा कमी होत जाते. 10% ऊर्जा त्याच्यामध्ये काय होते, कमी होत जात असते. माहिती असेल तुम्हाला, ते तुम्ही वाचलेलं असेल. ठीक आहे. प्रकाश संश्लेषणामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो, सजीवांचे जीवन टिकते त्याच्यामुळं, कॉमन नॉलेज आहे. प्रदूषणावरती क्वेश्चन येणार आहे आपल्याला, वायू प्रदूषण, वाहनाचे धूर, SO2 असेल किंवा CO2 असेल किंवा अजून दुसरा कोणता मोनॉक्साईड असेल, तरी सुद्धा आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण मध्ये काय असेल आपला, औद्योगिक सांडपाणी आणि प्लास्टिक. मृदा, त्याच्यामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर असेल तर काय होईल, मृदा प्रदूषण होईल. त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषण, हॉर्न आहे, फटाके आहेत, परिणाम त्याचे काय होतात बघा, रोग होतात, हवामान बदल होतो आणि जैवविविधता नष्ट होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो, प्रदूषणामुळे अनेक प्रकारचं नुकसान करून घेतो. तर उपाय बघा, आता ह्याच्यावरती उपाय काय आहेत, तर स्वच्छ ऊर्जा, वृक्षारोपण आणि पुनर्वापर. नंतरचं प्रकरण आहे आपलं नैसर्गिक साधन संपत्ती. त्याच्यामध्ये नवीकरण, रिन्युएबल आणि अनवीकरण म्हणजे नॉन रिन्युएबल. त्याच्यावर पण प्रश्न येतो, 1 मार्काचा प्रश्न लिहून घ्या. एवढ्यामध्ये 1 मार्काचा प्रश्न आहे आपला. आवाज येतोय सगळ्यांना, दिसत आहे का हे? हा दिसत आहे का, स्क्रीन हो दिसते का सर. व्यवस्थित? हा, तर 1 मार्काचा इथं प्रश्न येतो. रिन्युएबल एनर्जीचे जे स्रोत आहेत ते बघा कोणकोणते आहेत. सूर्य आहे, वारा आहे, पाणी आहे आणि वन आहे. परंतु नॉन रिन्युएबल मध्ये काय येतं, कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू.
हा नैसर्गिक वायू लास्ट टाइम एक्झामला आला होता. कोणत्या तरी एका पेपरमध्ये हा आलेला होता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा, एक प्रश्न आपल्याला हवामान बदल क्लायमेट चेंज वरती विचारला जाणार आहे. ग्रीन हाऊस वायू लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, कार्बन डायऑक्साईड, मिथेन लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, त्याचा परिणाम काय होतो ग्रीन हाऊस इफेक्टचा? ग्लोबल वॉर्मिंग वाढतं, हिमनद्या वितळतात, पूर येऊ शकतो, त्यामुळं समुद्र पातळीत वाढ होते, तापमान वाढल्यामुळे पाणी पातळीत वाढ होते. उपाय काय आहे त्याच्यावरती? कार्बन उत्सर्जन कमी करणे हा त्याच्यावरचा उपाय आहे, वृक्षारोपण करणे आणि हरित ऊर्जा. आता तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी काय कराल? पर्याय 1 असेल, 2 असेल, 3 असेल आणि चौथ्यामध्ये काय असेल? वरीलपैकी सर्व. म्हणजे प्रश्न कसाही आला तर आपल्याला जर बेसिक कन्सेप्ट माहित असेल तर आपण तो प्रश्न सहजासहजी सोडवू शकतो किंवा तो आपल्याला सोडवता येतो. त्या पद्धतीने आपण अभ्यास करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे पर्यावरणीय संरक्षण उपाय, हे जे 3R आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. रिड्यूस, रियूज, रिसायकल. याच्यावर पण प्रश्न अनेक वेळा आलेला आहे, 3R. त्याच्यानंतर जलसंधारणाची कामं आपल्याला करावी लागेल, पाणी साठवणे, वृक्ष संवर्धन करावं लागेल, वन्यजीव अभयारण्ये त्यांचं संवर्धन करावं लागेल. त्याच्यानंतर कधी कधी प्रश्न येतो आपला 5 जून पर्यावरण दिन लक्षात ठेवायचं, विज्ञान दिन 28 फेब्रुवारी ते पण लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान, मॉडर्न टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान त्यामध्ये महत्वाचं आहे. तर संगणक, इंटरनेट, मोबाईल, शिक्षण, आरोग्य, बँकिंग, शासनात त्याचा उपयोग. तर याच्यावरचा उपयोजनात्मक क्वेश्चन असेल तो तुम्हाला विचारल्यानंतर येईल. त्याच्यानंतर स्पेस सायन्स, नवीनच ब्रँच अलीकडं मोठ्या ह्यानं अभ्यासली जाते, जास्त अभ्यासली जाते किंवा याच्यावरती जास्त रिसर्च होतोय सध्या स्पेस सायन्स वरती. तर इस्रो, इस्रो म्हणजेच काय आहे? भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर लक्षात ठेवायचं, हे पण तुम्हाला येऊ शकतं. चांद्रयान, चंद्रावर संशोधन, मंगळयान, मंगळावरती उपग्रह, गगनयान, मानवाला अंतराळात पाठवण्याची योजना. ठीक आहे, महत्वाचे पॉइंट आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, पुन्हा रिपीट व्हायला लागलेला आहे. अणुऊर्जा, तर ऊर्जा उत्पादनासाठी अणुभट्टी, याच्यावर प्रश्न येतो तुम्हाला की अणुऊर्जाचं जे केंद्र आहे ते महाराष्ट्रात कुठं आहे स्पेशली? तर ते आपल्याला सांगावं लागेल, तारापूर. त्याच्यानंतर याचे फायदे काय आहेत? प्रचंड ऊर्जा निर्मिती होते याच्यामध्ये, अणुभट्टीमध्ये. तोटे काय आहेत? तर याच्यातून किरणोत्सर्ग होऊ शकतो आणि अपघाताचा धोका खूप असतो. त्याच्यानंतर महत्वाचं आहे जैव तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी. तर बीटी कापूस, बायोटेक्नॉलॉजीचे उदाहरण आहे. कीड प्रतिकारक आहे ती. लसीमध्ये पोलिओ, कोविड आहे. औषधे पेनिसिलिन आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा असतो जो परीक्षेत कधीतरी विचारला जातो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय दिलेलं आहे बघा थोडक्यात, आजची गरज भागवताना पुढच्या पिढीचे नुकसान न होणे ही आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि ती जर दक्षता आपण घेतली तर आपण शाश्वत विकास करत आहोत हे सिद्ध होतं. आता नवीकरणीय ऊर्जेचा वापर त्यासाठी महत्वाचा आहे. नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करणं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे सगळे जे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे आपल्याला काय करावे लागणार आहेत? पुन्हा पुन्हा रीड करावे लागणार आहेत, लक्षात ठेवावे लागणार आहे. विज्ञानामध्ये आपल्याला ऍटलिस्ट 22च्या पुढे मार्क्स मिळले तर आपला स्कोर 100 पेक्षा पुढे जाऊ शकतो. तर हे आपण थोडक्यात
परंतु सगळे महत्वाचे पॉइंट्स विज्ञानातले त्याचबरोबर टेक्नॉलॉजी मधले पाहिलेले आहेत. ठीक आहे, तर जसं मी इथं तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे, तर हे सगळं आपल्याला काय करायचंय, मराठी, सायकोलॉजी, हिंदी, मॅथ्स आणि सायन्स मध्ये आपल्याला कमीत कमी 22 घ्यायचीच आहेत. आणि तुमचा चांगला अभ्यास असेल तर तुम्ही 28 पर्यंत जाऊ शकता. तर ह्या आता हे झालं फक्त आपलं ओझरतं. आता याच्यामध्ये बरंच तुम्हाला याच्यामध्ये पोषण द्रव्य, रक्त, रक्ताचे गट, त्याच्यानंतर जीवनसत्वे, हे तुम्हाला विटॅमिन्स हे ते आपण त्या त्या ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये घेणार आहे. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात. रोग आहेत काही त्याच्यावरती असतात, काही उपकरणं आहेत त्याच्यावरती असतात, शास्त्रज्ञांचे शोध आहेत त्याची एक वेगळी पीडीएफ मी करून तुमच्याकडे देतो, तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करा. ठीक आहे. विज्ञानाच्या सिलेबस बद्दल कुणाचं आता काय विचारणं आहे का? हॅलो, ठीक आहे, ठेवू का, कट करू का? हॅलो, हॅलो, ओके सर. हा Yes, तुला sir. सेंड करू. ओके, धन्यवाद.